पहिला तर मुद्दा गेली 2 टर्म ते खासदार आहेत, त्यांच्या खासदारकीमध्ये त्यांनी काय दिलं ह्याचं जर तुम्ही एखादा त्यांनी विचारायला पाहिजे होतं। कदाचित तुमच्या ते लक्षात नसेल, पण त्यांनी जे काय दुर्बीण सांगितले आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा, एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी, नेहमी नाही वापरत, पण मी काळा गॉगल कधी घालत नाही। काळ्या गॉगलमधनं काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती। आम्ही कधी काळा गॉगल घातलेला पाहिला नसेल तुम्ही, परंतु दुर्बीण पण घेण्याची आवश्यकता नाही। आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे। जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे। वीरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। तिकडे जे काय हापूस तलाव त्याचं काम तिकडे चालू आहे। कोटेश्वरीची कमानी आत्ता झालेली आपण पाहिलेली असाल। त्यानंतर एक कॉम्प्लेक्स सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल आणि 65 कोटीची नळ पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे। 94 कोटीची DP प्लॅनचे रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत। त्यानंतर 50 कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत। त्यानंतर मल निसारणाचं 121 कोटीचं काम सुरू झालेलं आहे। तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून, आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा, ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत। त्यानंतर अंतर्गत रस्ते, अंतर्गत काही गटार लाईनी, त्यानंतर सावित्री नदीच्या तीरावरचं जे गार्डनचे आता आम्ही जे काय सुशोभीकरण करतोय हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं जवळजवळ 300 ते 350 कोटी, आम्ही 1000 कोटी नाही बोललेलो आहोत। त्यांना ते 1000 कोटीमध्ये खेळायची सवय आहे, आम्ही शेकड्यामध्ये आहोत। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल, कारण खासदार तुम्हाला 2 वेळेला जर निवडून दिलेला आहे तर त्याचा तुम्ही खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होतात। पण असो, जे काय आमच्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे, तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला साचलेला गाळ, त्यानंतर कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतं आहे, प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतं आहे, त्यानंतर कोर्टाच्या तिथली एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे। त्यानंतर जवळजवळ 100-125 कोटीची गॅबरिंग वॉलची आता मान्यता आम्ही घेतो आहे, आणि ती 31 कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला, आणि 3 वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारा त्यांना, कुठला चष्मा लावला होता तो। आणि आता 20 कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत, पण आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतो आहे। तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या। त्यांना सांगा, जर हिम्मत असेल तर एकदा बसाबरी आमच्या या मैफिलमध्ये, मग प्रश्न उत्तरं होऊन जाऊ द्या की भरत शेठला उगाच 4 वेळेला निवडून दिलं का या जनतेने। आणि आम्ही सांगितलेलं आहे ना, जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल। पण आम्हाला पूर्ण खात्री आहे वीरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे, आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा यावेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे।